जयसिंगपूर शहरात फक्त 1199 रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा असा व्हॉट्सअप ॲपवर फिरणारा संदेश अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे। या बनावट कॅम्पमधून अनेक नागरिकांची फसवणूक झाली असून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। जयसिंगपूरमध्ये व्हॉट्सअप ॲपवरून बोगस लायसन्स कॅम्प सुरू असल्याची माहिती मिळताच आरटीओ आणि शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धाड टाकली। आंबेडकर सोसायटी जवळील आश्रय हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या बोगस कॅम्पमधून 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्यांची नावे जमीर मेहबूब सय्यद राहणार सोलापूर आणि प्रवीण राजाराम गायकवाड राहणार तेरवाड अशी आहेत। प्राथमिक चौकशीत आरोपींनी नागरिकांकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात पैसे घेतल्याचं उघड झालंय। त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे, संगणक साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता केवळ 1299 रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स घरपोच काढून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं। तर त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबिर आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित केलं गेलं नव्हतं आणि अशी लर्निंग लायसन्स असो किंवा फक्त लायसन्स असो विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळू शकतं। कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की डायरेक्ट घरपोच लायसन्स आहे। त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला रितसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातल्या पावत्या देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं। त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते। एकतर लोकांचे पैसे लोबाडले जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिकृतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स इश्यू करण्याचा प्रकार लक्षात आल्यामुळे त्या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आम्ही याच्यामध्ये धाड टाकून त्यांचे सगळे आता मध्यमान जो आहे तो केलेल्या पोलिसांचं पुढचं काम चालू झालं। या घटनेनंतर जयसिंगपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आरटीओ कार्यालयानं नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। लायसन्ससाठी केवळ शासकीय माध्यमाचा वापर करावा असंही स्पष्ट केलंय। दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।